आम्ही आता त्याच्याकडून अपेक्षा वाढवल्या, मम्मी म्हण मम्मी. आणि मग तो मम्मी म्हणायला लागला, तो पप्पा म्हणायला लागला. आम्ही संस्कृती आमची विसरलो. कुठे कुठे याहीपेक्षा खेड्यामध्ये ती संस्कृती जास्त वाढायला लागली. प्रत्येकाला वाटत होतं की आपण इंग्रजी शिकलो पाहिजे, काहीतरी आपण शिकलो पाहिजे, याची लालसा वाढली. आणि वाढता वाढता हे खूळ सगळं म्हाताऱ्यात सुद्धा गेलं. आणि एक म्हातारा एका शिक्षकाकडे गेला, काही कर, माझ्या घरी तू भाड्यानं राहतो, फुकट राहा, पण मला इंग्लिश शिकव. त्या शिक्षकाने विचार केला, नाही जमणार, तुमच्या तोंडामध्ये दात राहिलेले नाहीत, विचारशक्ती माणसाची कमी झालेली असते, आणि अशा वेळेस नाही तुम्ही आकलन करू शकणार. म्हणे नाही, मला शिकायचं म्हणजे शिकायचं. 1 महिना शिकवण्याचा प्रयत्न शिक्षकाने केला, पण हा शिकू शकला नाही. फक्त 2 शब्द हा तिथं शिकला, यस आणि नो. आता हा गावात आला, गावात फिरायला लागला. कुणी म्हटलं का हो कुठं चालले, पटकन म्हणायचा यस. गावावरून आले का, लगेच म्हणायचा नो. काही कळायला मार्गच नाही. का जेवण करता का, यस. मग ताट वाढू का, नो. तर काय करावं. घरी आला, म्हातारीनं लगबगीनं आंघोळीसाठी पाणी टाकलं, विचारलं, अहो आंघोळीला पाणी टाकू का, यस. महाशय आंघोळीसाठी बसले, म्हातारी म्हणते, अहो धोतर देऊ का, हा पटकन म्हणतो नो. संस्कृती बदलत चालल्यानंतर आमची अशी फजिती होऊन जाते. परिपूर्ण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे. इंग्रजी शिकू नका असं मी म्हणणार नाही, कधीच नाही. शिका, पण ते परिपूर्ण असली पाहिजे ना. अर्ध जर आपल्या हातात आलं ना, तर मग अशी गडबड झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग अशा वेळेस पुन्हा वेलकम ही पाठी त्याच्या घरावर लागलेली होती. पुन्हा काळ बदलला, वेळ बदलला, माणसं बदलली, नवीन नवीन विचार आलेत. यांनी पटकन आपल्या घरावरची ती पाठी काढली. आता घरावर एकच पाठी यानं लटकवली, कुत्र्यापासून सावधान. म्हणजे कुठे आमची 50 वर्षापूर्वी पाहुण्यामध्ये देव बघण्याची संस्कृती, आता पाहुणाच येऊ नये म्हणून कुत्र्यापासून सावधान लावलेली पाठी. बदललो की नाही आम्ही, बदललो. तर आमचे विचार बदललेत, आम्ही बदललो. आम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनामध्ये समजून घेतली नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं समजून घेणार नाहीत ना, त्यावेळेस तुम्हाला काहीच कळू शकत नाही. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांचे विचार समजून घ्या, प्रत्येक लीळा त्यांची समजून घ्या. प्रत्येक विचार स्वामी श्री चक्रधरांचे तुम्हाला प्रेरणादायी आहेत, जीवन घडवणारे ते आहेत. मी याच निमित्तानं तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की संस्कार कसे असतात. बालमनावर घातलेले संस्कार हे शेवटपर्यंत त्या बालकाच्या मनावर बिंबलेले असतात आणि तो कधीच विसरू शकत नाही. चांगले संस्कार त्याच्यावर जर घडले असतील तर तुम्ही बिनधास्त होऊन जा. लहानपणी त्याच्यावर संस्कार घडवा, मोठा तो झाला ना, सोडा त्याला, कुठेही जाऊ द्या, तो तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही जाणार. कारण संस्काराचं ते मोल आहे, ते संस्कार त्याच्यावर घडले पाहिजेत. एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं, दुसऱ्या घरामध्ये ती गेली. गेल्यानंतर तिला एक छोटासा बाळ झाला. बघता बघता तो मुलगा 8 वर्षाचा झाला. 8-9 वर्षाचा मुलगा आपल्या आजीकडे आला आणि संध्याकाळची वेळ आहे. आजीनं त्या मुलाला स्वामी श्री चक्रधरांची एक लीळा समजावून सांगितलेली आहे. 9 वर्षाचा असलेला मुलगा, तिच्या घरातले अधिक असलेले मुलाचे मुलं, मुलीचे मुलं बसलेले आहेत आणि आजीनं त्यांना कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. काय सांगू मुलांना तुम्हाला, अरे आमचे स्वामी श्री चक्रधर आहेत ना, बघ ना, ते एक सुडा कटिप्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी असलेले आमचे स्वामी एक दिवस पैठणला सारंग पंडिताच्या घरी गेले. सारंग पंडिताने स्वामींना आंघोळीसाठी विनंती केली. स्वामींनी आपल्या अंगावरचं उपरणं काढलं आणि स्वामींची ती मूर्ती बघितली. एकदम चांपे गौर वर्ण तेज असलेली मूर्ती, ती हळदीसारखी दिसायला लागली. त्याच घरात असलेल्या सारंग पंडिताच्या छोट्या मुलीनं ती बघितली. बघितल्यावर त्या मूर्तीकडे बघून ती वेदली. वेदता वेदता ती रडायला लागली, आई आई काही करणं ग, अगं मला या स्वामींसारखी हळद लावणं ग, लाव मला हळद, बघ ना ती मूर्ती कशी
स्वामी कसे दिसतात, आई लावणं माझ्या अंगाला तशी हळद. ती हट्ट धरायला लागली, ती हट्ट धरायला लागली, ऐकत नाही. जेव्हा मुलगा ऐकत नाही तेव्हा आपण त्याला एखादी थोबाडीत मारून देत असतो, त्याला चूप करण्याचा प्रयत्न करत असतो. स्वामी या लीळेमध्ये ते सांगत नाही, अरे तो हट्ट धरतो ना, तो रडतो ना, त्याला हसवणं शिका. रडणाऱ्याला हसवणं शिकवलं पाहिजे. तुम्हाला हसता आलं पाहिजे, हसवणं शिकवता आलं पाहिजे. स्वामींनी तिला जवळ बोलवलं, इकडे ये धानाईसा. जवळ आलेली आहे. स्वामी तिला सांगायला लागले ही कथा. ती आजीच्या मुलांना सांगते आहे की जवळ बोलवलं. बोलवल्यानंतर स्वामींनी तिला सांगितलं, काय सांगू तुला, बघ बघ एकदा कावळ्याचं घरे, शेणाचं, चिमणीचं घरे, मेणाचं. धो धो पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं, चिमणीचं घर राहिलं. आणि आपल्या घरातून ती चिमणी कावळ्याला चिडवते, कावळे दादा, कावळे दादा, कानुकी डोळा, कानुकी डोळा, कानुकी डोळा. स्वामींनी आपल्या श्रीकरांनी 3 वेळेस तो अनुकार केला. असं करत असताना स्वामींनी तिचं नाक धरलं, नाकाला हलवलं आणि ती रडणारी धानाईसा खटकन हसायला लागली. स्वामींनी हट्ट धरणाऱ्या धानाईसाला, रडणाऱ्या धानाईसाला त्या ठिकाणी हसवलं. ही पहिली बालकथा आहे मंडळी, पहिली बालकथा. महाराष्ट्राच्या नाही तर विश्वाच्या पाठीवर पहिली बालकथा जर कुठे जन्माला आली असेल तर ती स्वामी श्री चक्रधरांच्या लीळा चरित्रात तुम्हाला बघायला मिळेल. ती तिथेच बघायला मिळेल, इतरत्र तुम्हाला बघायला मिळणार. ही कथा त्या लहान मुलाने ऐकली. कालांतरानं तो मुलगा आपल्या घरी गेला. एक दिवसचा बिकट प्रसंग आला. त्याचे वडील, तो आणि त्याची आई तिघही जण निघालेले आहे. पाण्याची रिपरिप वाढलेली आहे, हायवेवरून गाडी चाललेली आहे. बघता बघता एका ठिकाणी त्यांनी वेग वाढवला. बघता बघता एका ठिकाणी गाडी स्लिप झाली. मुलगा एका साईडनं जाऊन पडला, आई एका बाजूने जाऊन पडली. त्याचे वडील रोडवर पडले. त्याच्या आईनं बघितलं, ज्याच्यासाठी जगत होती तो तर रोडवर पडलेला आहे, पण त्याच्यासाठी जगायचं तो माझा मुलगा कुठं आहे. आणि म्हणून ती त्याला शोधते. तो एका खड्ड्यात पडला होता, त्याला तिने जवळ घेतलं. त्याने आईने त्याला आपल्या छातीशी लावलं आणि तो पटकन म्हणतो, आई, आई ग, आई माझे बाबा कुठे आहेत ग. बघ रे बघ, ते बघ, ते रोडवर पडलेले आहेत ना, ते तुझेच बाबा आहेत. त्या मुलानं तिकडे बघितलं, बाबा शब्द म्हटला आणि त्याच ठिकाणी त्या मुलाची वाचा बंद झाली. त्या दृश्य त्याने बघितलेलं आहे आपल्या वडिलांचं. वाचा त्याची बंद होऊन गेलेली आहे. तो बोलत नाही, काहीच नाही. डॉक्टरांकडे नेलं, काही उपयोग झाला नाही. अनेक ठिकाणी दाखवलं, काही उपयोग झाला नाही. 1 नाही, 2 नाही, 2.5 वर्ष निघून गेले, मुलगा बोलतच नाही. काय करावं. सगळेजण चिंतेत पडले, नातेवाईक मंडळी चिंतेत पडली, काय करावं. एक दिवस हा मुलगा आपल्या आईसोबत आपल्या आजीच्या घरी आला. घरी आल्यानंतर त्या मुलाच्या हातामध्ये श्री चक्रधर जयंतीची म्हणजेच अवतारोत्सवाची पत्रिका पडली. त्याच्या आईने ती बघितली. शेजारी गावामध्ये कार्यक्रम आहे ते तिला लक्षात आलं आणि म्हणून ती आई आपल्या त्या मुलाला घेऊन निघालेली आहे. त्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी निघाली. पूर्ण व्यासपीठासमोर सगळे लोक बसलेले आहेत. एका साईडनं बाया बसले, एका साईडनं माणसं बसले. तो मुलगा आणि त्याची आई समोर बसलेली आहे. आता त्या गावातल्या मुलानं एक दृश्य करायचं ठरवलं, एक नाटक करायचं ठरवलं आणि नाटकासाठी नेमकी जी लीळा निवडली ना ती म्हणजे सारंग पंडिताच्या घरी गेलेले स्वामी आणि स्वामींनी सांगितली काऊचिऊची कथा. तेच नाटक व्यासपीठावर त्या मुलाने बघितलं की अरे इथं तर सारंग पंडित दिसतात. बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येऊन गेलं, सांगितलेली कथा त्याला आठवली. मुलगा इतिहासात गेला. बघता बघता त्यानं बघितलं इथं सारंग पंडित आहे. अरे इथे सारंग पंडिताची पत्नी आहे. अरे ही छोटीशी आहे ना, नक्कीच धानाईसा आहे, नक्कीच धानाईसा, नक्कीच इथं माझे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असतील. आणि म्हणून स्वामींच्या रूपामध्ये अभिनय करणारा नट व्यासपीठावर आला. मुलांनी बघितलं, पटकन म्हटलं, आई बघ ते श्री चक्रधर. मुलांनी बघितलेलं आहे. आई रडायला लागली. आईच्या डोळ्यातून अश्रू खळखळ वाहायला लागले. ती रडली, जोरात रडली. ती
सगळे लोक आवाज झाले. काय झालं असेल? मुलांनी श्री चक्रधर म्हटलं. म्हणून ही बाई रडते का? काय झालं असेल? विचारलं तिला, काय झालं ताई, का रडता तुम्ही? त्यावेळेस ती सांगायला लागली, काय सांगू तुम्हाला? अहो, 1 नाही 1.5 वर्ष 2 वर्ष झाले माझा हा मुलगा जो आहे ना, हा याची वाचा गेली. एक दिवस आम्ही रस्त्याने जात असताना याच्या वडिलाचा ऍक्सिडेंट यांनी बघितला. ते रोडवर पडलेले बघितले. याचे वडील तर बरे होऊन घरी आलेत, पण याची वाचा गेली. हो, गेल्या 1.5-2 वर्षापासून माझा मुलगा बोलत नव्हता बोलत तो. काय आश्चर्य आहे, आज मी या कार्यक्रमाला आली आणि श्री चक्रधर स्वामीचा अभिनय करणारं फक्त पात्र यांनी बघितलं. ते पात्र बघितल्याबरोबर 1.5 वर्ष 2 वर्षाने बोलणारा माझा मुलगा बोलायला लागला. म्हणून मी रडते आहे. ती सगळ्या जणांना समजावून सांगते आहे की मी यासाठी रडते. मंडळी, श्री चक्रधर स्वामींचं नावच असं आहे. अहो, तिथे मुखे बोलायला लागतात, पांगळे पळायला लागतात, आधाळे बघायला लागतात. तुम्ही स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानावर निश्चिम श्रद्धा ठेवा. तुम्ही श्रद्धा ठेवा. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस तुम्ही श्रद्धा ठेवाल ना, त्यावेळेस तुम्हाला स्वामी पूर्ण कळलेले असतील. जर श्रद्धा तुमची कुठेतरी डामाडोल असेल, त्यावेळेस तुम्हाला माझे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कधीच कळणार नाही. ते कळण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं त्या स्वामींवर श्रद्धा समर्पित करा. श्रद्धेनं त्याच्याकडे बघा. श्रद्धेनं त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बाई देवासारखं बोर देण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी एखाद्या वेळेस मादाईसासारखा उपार त्यांना देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तो स्वीकारणार आहेत. आणि एवढंच मी या 23व्या वर्धापन दिनानिमित्ताने आपल्याला हा संदेश देऊन सर्व परमार्ग अध्ययन मंदिराचे जेवढे काही पदाधिकारी आहेत, आदरणीय निळकंठरावजी खोब्रागडे आहेत, अखिल भारतीय मानव परिषदेचे ते सदस्यही आहेत, ही सर्व जी मंडळी आहे, आमचे कृष्णाभाऊ आहेत, ही सगळी परमार्ग अध्ययन मंदिराचे अध्यक्ष वगैरे सगळ्यांना या 23व्या वर्धापन दिनानिमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. आदरणीय अळसपूरकर बाबांना दीक्षेच्या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा त्यांनाही व्यक्त करतो. आणि माझ्या लांबलेल्या विचाराला मी या ठिकाणी संपवतो. बंधनो, दादांनी आपल्याला फार मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. जी आज शासनाच्या माध्यमातून नैतिक मूल्यांच्या आधारे शिक्षण प्रणाली राबवली जात आहे, ती प्रणाली स्वामींच्या माध्यमातून यापूर्वीच देण्याचं काम स्वामींनी केलेलं आहे. जी जीवनमूल्ये आहेत, त्या जीवनमूल्यांच्या आधारे व्यक्ती विकास, समाज विकास आणि राष्ट्राचा विकास साध्य करण्याची भूमिका स्वामींच्या माध्यमातून यापूर्वीच घेण्याचा पायंडा निर्माण करण्यात आलेला आहे. आणि तोच पायंडा जर समोर राबवला गेला तर राष्ट्राचा आणि व्यक्तीचा आणि समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा एक मौलिक विचार दादांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. विशेषत्वाने साहित्याच्या संबंधाने सांगत असताना दादांनी सांगितलं की मराठी साहित्यामध्ये पहिली बालकथा जर कोणी सांगितलेली असेल तर ती भगवान श्री चक्रधर स्वामींच्या माध्यमातूनच सांगितली गेली. याचा हेका सर्व महानुभावांनी लावून ठेवायला पाहिजे, कारण हा प्रयत्न इतरांच्या माध्यमातून बाजूला सारण्याचं कार्य करण्यात येत असते. आणि म्हणून असे काही विचार असतात की त्याचा योग्य विचार करून त्याला सामोरे देण्याचं काम सर्व महानुभावांनी करून यथायोग्य विचारसरणी, यथार्थ दर्शनाचा आधार घेऊन आपल्या जीवन मूल्यांना अंगीकारून आपलं जीवन विकास पथाकडे नेण्याचं काम आपण करावं, असं मौलिक मार्गदर्शन दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि यानंतर या मार्गदर्शनासाठी नंतर मी आमंत्रित करतोय आचार्य प्रवर परमपूज्य पट्टाधिष्ठित मदाचार्य देवबर्डी निवासी आदरणीय वाकीकर बाबा.